पनीर फ्राईड राईस. आता ज्यांची ज्यांची इच्छा होती ना व्हेज फ्राईड राईसची, त्यांची मी आज पूर्ण करतो आहे. कारण की एकदम इझिली रेसिपी आणतो आणि टेस्ट ॲज इट इज तुम्हाला रेस्टॉरंटसारखी मिळेल. हां, त्याच्यामध्ये अजिनोमोटो नाही आहे, त्यामुळे तशीवाली नाही मिळणार. आधी तर काय घेतलं आहे, 150 ग्राम पनीर घेतलं, त्याला क्यूबमध्ये कट करतो आहे आणि आपण एक पॅनमध्ये शालो फ्राय करून घेतो त्यांना. त्यानंतर एक राईस आपल्याला करायचं आहे. तर राईस मी ते बासमती आणलेलं, पण थोडासा बरोबर नव्हता, त्यामुळे ते तुकडा झालेला. तर बासमती मी शिजवून घेतला आहे. त्यानंतर एका पॅनवरती मी ऑइल टाकून याच्यामध्ये टाकतो कोबी, शिमला मिरची, गाजर. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ऑनियन, जो स्प्रिंग ऑनियन असतो तो पण ॲड करणार आहोत. इथे टाकतो अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, ती ॲड केल्यानंतर मिक्स करून इथे राईस ॲड करतो. इथला राईसचा थोडा तुकडाच झाला, त्यामुळे मी जास्ती राईसबद्दल काय बोलू नाही शकत आहे. इथे टाकलं आहे स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याचे पात टाकले, थोडंसं व्हाईट पेपर टाकतं, ब्लॅक पेपर टाकतो, चवीनुसार मीठ टाकतं, थोडंसं टाकतं डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, थोडंसं विनेगर टाकू शकतो तुम्ही इफ पाहिजे तर. शेजवान चटणी टाकली होममेड, जी मी बनवली होती रेसिपी तुम्ही बघितली असेलच. हे सगळं टाकून पनीर ॲड करून मिक्स करून घेतो. इथे कोथिंबीर वगैरे ॲड करा आणि सर्व करा. तुम्हाला ॲज इट इज जर चव हवी असेल रेस्टॉरंटवाली, तर तुम्ही अरोमेट पावडर वगैरे ॲड करू शकता, म्हणजे त्याने थोडंसं मिळेल, किंवा तुम्हाला थोडंसं अजिनोमोटो टाकायला लागेल, पण ते हेल्थ नसतं चांगलं, हेल्थसाठी चांगलं नसतं, म्हणून ते स्किप केलं आहे. पण ॲज इट इज असं बनवा, मजेदार असं लागेल.